गुड न्यूज म्हणजे आपल्याला माहीत असेल की मी जेव्हापासून आमदार झालो, खासदार झालो, माझा प्रयत्न हे होतं की या शहराला आपल्याला चांगले हॉस्पिटल्स पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला माहीत असेल की क्रांती चौकला जेव्हा आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्मारक होणार होतं, मी त्याचा विरोध केला होता आणि हे सांगितलं होतं की म्हणजे तिथे आपल्याला एक चांगला हॉस्पिटल करण्याची आवश्यकता आहे. त्यावेळी खूप लोकांनी मला शिवीगाळ केली होती आणि माझा विरोध केला होता की तुम्ही कशा असे लोक नेत्यांचा विरोध करत आहे. मी लोकनेत्यांचा विरोध करत नाही होता. मी आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा खूप आदर करणारा आणि एक चांगले माझे मित्रही होते. मी पत्रकार होतो त्यावेळी. तर कोणीही ऐकायला तयार नाही होते. मग मी कोर्टामध्ये गेलो होतो. मी एक PIL फाईल केली होती आणि PILच्या अनुषंगाने आज तिथे 400 बेडच्या हॉस्पिटलचं काम सुरू आहे. 400 बेडच्या हॉस्पिटल. मी उद्या राजनीतीमध्ये राहणार, मी खासदार राहणार नाही राहणार हे वेगळी गोष्ट, पण 400 बेडच्या हॉस्पिटल आज तिथे उभे राहिलेलं आहे. आणि त्याचवेळी मी सरकारला पत्र लिहिले होते की तुम्ही आता या हॉस्पिटलचं नाव गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने ठेवा. तरी सुद्धा इतकं मोठा हॉस्पिटल होऊनही सुद्धा आपल्याला माहीत आहे की आज औरंगाबाद शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये ज्या हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे. माझा एक वेगळा PIL हायकोर्टमध्ये सुरू आहे की कसं आपल्याकडे इक्विपमेंट्स नाही आहे, बिल्डिंग्स आहे तर डॉक्टर्स नाही आहे. आणि हे सगळं जिल्ह्याच्या बाबतीत मी कोर्टाला सांगून दिलेले आहे, विथ एव्हिडन्स सांगून दिलेले आहे. आणि मी धन्यवाद देतो औरंगाबाद बेंच ऑफ हायकोर्टचा आणि विशेषकर जस्टिस घुगे साहेबांचा की त्यांनी इतकं प्रोॲक्टिव्हली पॉझिटिव्हली हे केलेले आहे, जे निर्णय दिलेले आहे की आता सरकारवर बंधनकारक झालेला आहे की आपल्याला रिक्रुटमेंट ही एक फिक्स टाईम फ्रेममध्ये करायची आहे. जे हॉस्पिटल्स बंद पडलेले आहे, उदाहरण म्हणजे कुंजखेड्याचा एक हॉस्पिटल, किती वर्षापासून एक मोठी बिल्डिंग उभी होती, तिथे डॉक्टर्सही नाही होते. मग मी हे मुद्दा जेव्हा उचलला तर कोर्टाने डेट दिलं की 15 ऑगस्टपर्यंत आम्हाला ते हॉस्पिटल सुरू व्हायला पाहिजे. आता मी जेव्हा निधी पांडे मॅडम होते कलेक्टर, त्यावेळी मी एक सांगितलं होतं की शागनचं जे एरिया आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की शागनची भाजी मंडी जे आहे, भाजी मार्केट, तिथे एक घाटी हॉस्पिटलचा एक सेंटर चालतो. ते फक्त OPD साठी आहे. खूप प्राईम लोकेशन आहे त्याचा. आणि प्राईम लोकेशन असल्यावर मला असं हे वाटायचं की आज आपण कोणीतरी एक सिक्रेट कॅमेरा घेऊन आपण कोणी एका महिलाला, तुम्ही घाटी हॉस्पिटलच्या मॅटर्निटी वॉर्डमध्ये कोणाला पाठवले, कोणी एका महिलेला, तर तुम्हाला कळेल की जे हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी येतं तर सिझेरियन ऑपरेशन आहे तर 2 दिवसामध्ये तिला मतलब जमिनीवर टाकण्यात येतं, कारण बेड्सच अवेलेबल नाही आहे. त्याचा कसूर काय आहे की ती गरीब आहे. मतलब नियमाप्रमाणे कमीत कमी 4 ते 5 दिवस एक सिझेरियन ऑपरेशनची महिलेला आपल्याला बेड द्यावंच लागतं, पण बेडच अवेलेबल नाही आहे. तर हे करायचं. मग मी काय केलं होतं, मी त्यावेळचे आपले अस्तिकुमार पांडे साहेब, मी त्यांना विनंती केली होती की आपण शागनचं जे हॉस्पिटल आहे ते शागनचं हॉस्पिटल आपण मोठं करू. आम्ही स्वतः जाऊन तिथे सगळे टीम्स घेऊन गेले होतो. घाटीचे डीन त्यामध्ये होते, PWDचे अधिकारी त्याच्यामध्ये होते. आणि आम्ही ते जे हॉस्पिटलची बिल्डिंग आहे, किती लँड आहे, ते सर्वे करण्यासाठी गेलो होतो. त्याच्या शेजारीच महानगरपालिकेची जागा होती आणि ते जागा म्हणजे अतिक्रमण होत होता, त्याचा काहीही उपयोग नाही होता. तर मी अस्तिकुमार पांडे साहेब जेव्हा हे होते कमिशनर, ती मी त्यांना विनंती केली होती, साहेब हे जे आहे हे जागेचा तुम्ही काही उपयोग करत नाही, तिथे एन्क्रोचमेंट होत आहे, तिथे लोक त्याचा ज्याप्रमाणे त्यांना उपयोग करायचा आहे ती जागा टॉयलेटसाठीही उपलब्ध करून देण्यात आली होती. मग अस्तिकुमार पांडे साहेबांनी मान्य केलं होतं आणि ती जागा पण ते हॉस्पिटलला, घाटी हॉस्पिटलला देण्याचा त्यांनी निर्णय केला होता. मग आमच्याकडे खूप एक मोठी जागा उपलब्ध झाली. मग मी त्यावेळचे आपले मेडिकल सेक्रेटरी आहे त्यांना भेटलो होतो. मी गिरीश महाजन साहेबांना भेटलो होतो. मग मी चीफ सेक्रेटरीला भेटलो होतो आणि त्यांना हे समजावून सांगितलं होतं की अशी अशी परिस्थिती आहे. आणि विथ फोटोग्राफिक एव्हिडन्स त्यांना सांगितलं होतं की आपल्याला हे जागा उपलब्ध आहे, आपण हे हॉस्पिटलसाठी हे करा. त्यांनी ओरली अप्रुव्हल दिले होतं. मग PWD कडून आम्ही सगळं त्याचं प्लॅनिंग केली, सगळं तयार केलं. आणि मला आज आनंद आहे हे सांगण्यासाठी की फक्त एक लहानसा माझा प्रयत्न होता तर 400 बेडचं हॉस्पिटल आपण क्रांती चौकला
आपण ते बांधत आहे. आणि शागंजमध्ये आता ते सगळं प्लॅनिंग झालेली आहे. ते मुंबईमध्ये पोहोचण्यात आलेलं आहे. आपल्याला आपले फायनान्स मिनिस्टर साहेबांनी शब्द दिलेले आहे की याच्यासाठी ते फंड अवेलेबल करून देणार आहे करके. तर एक खूप मोठी एक चांगली एक हॉस्पिटलची इमारत जे टोटली 5 स्टोरी असणार आहे. हे अशी शागंजमधली जे आज आपल्याला माहीतच नसेल की वहाँ पे एक हॉस्पिटल है करके. आज ये हॉस्पिटल 6 फ्लोर की हॉस्पिटल बिल्डिंग यहाँ पे बनाई जा रही है. और इसमें ऑलमोस्ट जो प्रोविजन किया जा रहा है वो 100 बेड का. मग हे जनरल आहे का? तर हे जनरल नाही आहे. हे वुमेन अँड चाइल्ड म्हणजे इथे फक्त डिलीवरीज आणि बच्चों के लिए. तो बहुत अच्छे तरीके से इसको प्लानिंग किया गया है. तो मुझे ज़ाती तौर के ऊपर इस बात की खुशी है कि लोग स्मारक बनाने के लिए लड़ते हैं. लोग बोलते हैं कि हमको पुतले बनाने के लिए है तो सरकारी पैसा दो करके, और महानगर पालिका के करोड़ों रुपये इसके अंदर बर्बाद हुए हैं. मैं महापुरुषों का विरोध नहीं करता हूँ, लेकिन अगर मुझे किसी का पुतला बनाना है तो इम्तियाज़ अपनी जेब खाली करेगा और उसमें से जितना होता है उतना देगा और बाकी लोगों से जमा करेगा, लोक वर्गनी से. लेकिन सरकार का पैसा अस्पताल बनाया जाए, स्कूल बनाया जाए, ये इसके लिए काम के लिए इस्तेमाल किया जाएगा. तो हमें उम्मीद है कि ये जैसे ही फंड सैंक्शन होता है इसका, जिसके लिए मैं ज़ाती तौर के ऊपर कंटिन्यूस में फॉलोअप लगा हुआ हूँ, तो हम एक 2 से ढाई महीने के अंदर इसका हम एक्चुअली काम शुरू करने के पोजीशन के अंदर हम आ गए हैं. तो आप देख सकते हैं एक भव्य हॉस्पिटल यहाँ पे आ रहा है. 100 बेड का, 200 बेड का पहले वहाँ पे क्रांति चौक के ऊपर था, लेकिन अब उसको बढ़ाकर 400 बेड का हॉस्पिटल किया गया है. तो आगे चलकर आपको खुद समझ में आएगा कि औरंगाबाद के अंदर कितने गरीब लोगों को इसका फ़ायदा होगा. सो दिस इज़ द पॉजिटिव ये है जो एक अच्छी चीज़ है. कल मैं जी सर, देखिए ज़मीन जो है 3000 नहीं, ये 100 बेड का हॉस्पिटल, ये 100 बेड का हॉस्पिटल रहेगा. और इसकी टोटल जगह दोनों मिला के जो महानगर पालिका की थी, और मतलब देखिए अगर महानगर पालिका अगर इसके अंदर पॉजिटिवली अगर काम नहीं करी होती, हमको सपोर्ट नहीं करी होती, तो ये हॉस्पिटल बनना बिल्कुल ही नामुमकिन था, क्योंकि बहुत छोटी सी जगह थी, उसके अंदर हम कर नहीं पाए होते उसमें. तो अब ये जो है ये है टोटल है 3203. हाँ, दुर्गा प्रसाद, मतलब दुर्गा प्रसाद 3254 स्क्वेअर मीटर, 3254 स्क्वेअर मीटर. आणि या हॉस्पिटलचं जे नाव देण्यात आलेलं आहे अर्बन हेल्थ ट्रेनिंग सेंटर अँड मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटल ॲट दुर्गा प्रसाद आरोग्य धाम औरंगाबाद. ये दुर्गा प्रसाद एक साहब थे, कई साल पहले उन्होंने है तो वो लैंड दिए थे और उनके नाम के ऊपर ये हॉस्पिटल बनना है बोल के ये किए थे. तो वो जो नाम है वो नाम वैसे ही रहेगा, दुर्गा प्रसाद आरोग्य धाम के नाम से ही रहेगा, लेकिन एक बड़ा हॉस्पिटल वहाँ पे बनने के लिए जा रहा है. तो ये एक पॉजिटिव न्यूज़ थी. अब मैं दूसरी आपको निगेटिव न्यूज़ सुनाता हूँ, जो हमारे अति उत्साही, मैं मंत्री बन गया हूँ तो अब पूरा मेरे हाथ में है और मैं क्या क्या कर सकता हूँ. ये अभी रफली जो एस्टिमेट तैयार किया गया है, ये ऑलमोस्ट 23 करोड़ का बजट है इसका. जो एस्टिमेट पूरा स्टेट देगा, पूरा स्टेट के उसमें से आएगा. ते पाडावंच लागणार आहे आपल्याला. नाही, ते भाजी मंडीला आपण टच नाही. ते भाजी मंडीचं लँड वेगळं आहे. ते भाजी मंडीच्या कॉर्नरला ते आहे. आणि तिथे आपल्याला माहीत असेल की म्हणजे कशी ट्रॅफिक आणि काय, एक सेंट्रली लोकेटेड प्लेस आहे. त्याचा फायदा सगळ्या लोकांना होणार आहे. आपण कितीही केलं तर घाटीचे आपले लिमिटेशन्स तिथे झालेले आहे. आता माझ्या PILमुळे अनेक पोस्टिंग्स भरण्याचं काम सुरू आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आकडा आम्हाला ॲफिडेव्हिटमध्ये सादर करण्यात आलेला आहे, 10,500 पोस्ट मेडिकल कॉलेजेस हॉस्पिटल्स अक्रॉस महाराष्ट्र, ते फक्त या PILमुळे.
आणि त्यांनी जे हे काढलेलं आहे, ते ॲफिडेव्हिट त्यांनी कोर्टामध्ये सादर केलेलं आहे, तर त्यांनी स्पष्ट लिहिलेले आहे की सय्यद इम्तियाज जलील वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र PIL नंबर 47/2021. तर हे स्पष्ट त्यांनी लिहिलेले आहे. म्हणजे 10,500 पोस्ट जे अनेक वर्षापासून प्रलंबित होते, आज कमीत कमी लोकांना आपण चांगली सेवा देऊ शकेल याच्या बाबतीत. तो ये अगर हो गया है आपका हॉस्पिटल के ताल्लुक से, तो मैं अब एक हमारे अति उत्साही ये है मंत्री है जो ये नेगेटिव है, पॉजिटिव दिया ना मैंने, हॉस्पिटल बनाया. अब थोड़ा सा अब देखिए मैं आपको बताता हूँ कि हमने देखिए मुझे नहीं नहीं ठीक है, नहीं ठीक है, नहीं ठीक है, ये सवाल भी अच्छा है. देखिए मेरा हमेशा से ये कहना है कि हमने एक ऐसी सोच लोगों के अंदर पैदा करना चाहिए. ये जो राजनीतिक लोग हैं कि साहब आप महानगर पालिका ये 2 करोड़ रुपए दे दो, हमको इसका स्मारक बनाने का है, ये 3 करोड़ रुपए दे डालो, हमारे को इसका पुतला बनाने का है, इसका ये करने का है करके. मैंने हमेशा से देखिए, मैं खुली बात कर रहा हूँ. मैंने जब खैरे साहब ने ये बोला था कि हमको महाराणा प्रताप का पुतला बनाने का है करके महानगर पालिका से पैसे मांग रहे थे, तब इम्तियाज जलील ने खुद ने बोला था कि मैं मेरी तरफ से 5 लाख रुपये देने के लिए तैयार हूँ, आप अपनी जेब से निकालिएगा करके. हम लोगों से पैसा जमा करके 1 करोड़ का नहीं, हम 2 करोड़ का भव्य बनाएंगे करके. लेकिन अगर महाराणा प्रताप के नाम से अगर कुछ करना है हमारे को, तो हम किसी ग्रामीण इलाके के अंदर एक सैनिक स्कूल खड़े करेंगे और उसका नाम है तो हम महाराणा प्रताप के नाम से देंगे. लेकिन हमारे पास की जो घटिया राजनीति है वो इन्हीं मुद्दों के ऊपर आधारित है. इम्तियाज जलील विरोध केला म्हणजे त्याला आदर नाही, त्याला हे नाही, त्याला ते नाही करके. आज अनेक लोक माझा विशेषतः बीड अंबेजोगाईवरून ते फोन करतं मला आणि ते म्हणतं की नाही साहेब, खूप मोठं मन लागतं की तुम्ही सरकारला हे पत्र लिहिलं की आता तुम्हाला हॉस्पिटलला जे गोपीनाथ मुंडे साहेबांसाठी स्मारकसाठी जागा होती, आता त्या हॉस्पिटलचं नाव तुम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने करा. आता ते करतील नाही करतील मला माहीत नाही, कारण ज्या प्रकारे गोपीनाथ मुंडे साहेब आणि त्यांच्या फॅमिलीवर आता राजनीती कशी प्रकारे चालत आहे आणि कशा भारतीय जनता पार्टीच्या ब्लडमध्ये आहे की ज्या माणसाने आपल्याला मोठा केलेला आहे त्याला आपण कशा असं काढतो आणि बाहेर साईडला फेकून देतो. याचं एक प्रमुख उदाहरण म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सगळे मोठे नेते तुम्ही आज कोणत्या परिस्थितीमध्ये आहे तुम्ही बकते. तो मेरा ये है कि अब वो गवर्नमेंट के ऊपर है. हमने हमारा काम तो कर डाले, हमारा कोई विरोध नहीं है कि उसको आपको हॉस्पिटल को क्या नाम देना है. आगे इसके बारे में अगर कुछ आगे पूछना है तो पूछिए. मैं मेरे दूसरे दोस्त की तरफ जाता हूँ. डॉक्टर भागवत करार देश के फाइनेंस मिनिस्टर, हर भाषण के अंदर मेरे पास पूरे देश के बँक्स मेरे हात में है, फायनान्स पुरा मेरे हात में है. आता किती आहे मला माहीत आहे, दिल्लीमध्ये किती त्यांच्या हातात आहे. आता जेव्हा आम्ही जालना रोडला एक फुल फ्लायओव्हरच्या आम्ही हे केलं होतं, फुल फ्लायओव्हर की चिकलठाणापासून ते नगर नाकापर्यंत तिथे, कारण मला माहीत होतं की औरंगाबादला आपल्याला किती फंड मिळतील. नाहीतर मी ही घोषणा केली असती की नाही ते शेंद्रापासून आपल्याला वालूजपर्यंत करायचे आहे. मी हे गप्पा मारण्यासारखं आहे. जे रिअलिस्टिक आहे, जे माझ्या शहराला किती मिळू शकते पैसे, त्या अनुषंगाने मी सांगितलं होतं की आपल्याला चिकलठाणापासून आपण नगर नाकापर्यंत फर्स्ट फेजमध्ये करू. तर त्यावेळी लोकांनी मला सांगितलं होतं, मग मला तुमच्या पैशामुळे इतकं मोठं पैसे आपल्याला मिळणार नाही, तर उगीच इतकं जे काम आहे तेही तसंच राहणार. मग ते मंत्री झाले. आता मंत्री झाल्यानंतर मला काही करायचे आहे, मला काही दाखवायचं आहे. तर हे जे फ्लायओव्हरचा जो प्लॅन होता, मी स्वतः नितीन गडकरी साहेबांच्या घरीमध्ये बसून त्यांनी सगळे PWDचे ऑफिसर्सला बोलवले होते आणि सगळं PWDच्या ऑफिसर्सच्या समोर ही मीटिंग झाली होती की आपल्याला औरंगाबादला जसं अहमदनगरमध्ये करण्यात आलेला आहे, दुसऱ्या शहरामध्ये एक फुल फ्लायओव्हर, शहरामध्ये गाडी एंट्री व्हायलाच नकोस, ज्यांना बाहेर जायचे आहे ते फ्लायओव्हरचा वापर करून जाता येतं. तर हे सगळं प्लॅनिंग झाली होती. गडकरी साहेब खूप पॉझिटिव्ह होते. त्यांनी आपले सुझाव पण दिले होते. त्यांनी हे पण सांगितलं होतं की कोणत्या एजन्सीमार्फत आपल्याला DPR तयार करायचे आहे. त्यांनी त्यांचे PA आहेत, हेंग्स आहेत, त्यांना बोलावून त्यांनी सांगितलं होतं की हे औरंगाबादसाठी खूप महत्त्वाचं हे आहे, आपल्याला हे काम करायचे आहे, तुम्ही लवकरात लवकर याचा DPR तयार करण्यासाठी तुम्ही सांगा. आणि त्यांनी सांगितलं होतं की मी फंड देतो आपल्याला, आणि ते पॉझिटिव्ह झाला होता. सगळं प्लॅनिंग झाली होती. मग हे महाशय मंत्री झाले.
तर मला काही वेगळं दाखवायचं आहे, की मी ते माझे वार आहे म्हणून असं दाखवायचं होतं. तर त्यांनी एक घोषणा केली की आपल्याला फ्लायओव्हरच्या वर एक मेट्रो आपल्याला चालवायचं आहे. की आपण अशा तयारी करू की आपण फ्लायओव्हरच्या वर मेट्रो करायचे आहे. आता मी मागच्या 4.5 वर्षापासून मी केंद्र सरकारच्या अर्बन डेव्हलपमेंट कमिटीचा सदस्य आहे. अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे देशातले जितके मेट्रो प्रोजेक्ट्स आहेत ते त्याच्या एनालिसिस, त्याचं व्हॅल्युएशन करण्याचा जे आम्ही खासदार त्यांची कमिटी आहे त्याच्यामध्ये मी आहे. म्हणजे फर्स्ट टाइम MPsला हे कमिटी मिळती नाही, अर्बन डेव्हलपमेंटची आणि सिव्हिल एव्हिएशनची. फर्स्ट टाइम MPsला मिळतच नाही. म्हणजे अशी थातूरमातूर कमिटीज देतात आणि सेकंड टर्म, थर्ड टर्म सिनियरिटीप्रमाणे, कारण ते खूप महत्त्वाची कमिटी आहे. आणि मी दुसरं म्हणजे सिव्हिल एव्हिएशन कमिटीवरती आहे. तर हे अर्बन डेव्हलपमेंटमध्ये जेव्हा आम्ही देशात अनेक शहरामध्ये जेव्हा आम्ही रिव्ह्यू करण्यासाठी गेलो होतो, सर्व जिथे जिथे मेट्रो आहे ते सर्व शहर आम्ही कव्हर केलेले आहे. आम्ही त्यात गेलो किंवा त्यांचं प्रेझेंटेशन आम्ही दिल्लीला कॉल करून त्यांचं प्रेझेंटेशन घेतलेलं होतं. तर मेट्रो प्रोजेक्ट औरंगाबादसाठी फिजिबल आहे का, होतं का? तर 100% आजच्या परिस्थितीमध्ये मेट्रो प्रोजेक्ट औरंगाबादसाठी फिजिबल नाही होता. कारण आपल्या जितकं लोकसंख्या आहे, आपला जे मुवमेंट आहे त्याच्यामध्ये मेट्रो प्रोजेक्टसाठी आपल्याला जे फंडिंग लागतं, बहुतेक कराड साहेबांना हे माहीत नसेल. ते अति उत्साहामध्ये त्यांनी सांगितलं असेल की मी आता मेट्रो रन करणार. त्यांना हे माहीत नसेल की मेट्रोसाठी केंद्र सरकार काही फंडिंग देत नाही. ते जे सिटी जे तयार करतं मेट्रो ज्यांना पाहिजे ते आपला एक स्पेशल पर्पज व्हेकल तयार करते, SPV आपण म्हणतो. आणि त्या अनुषंगाने एक कॉन्ट्रीब्युशन महानगरपालिकेचं असतं. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडी जे आहे ते कॉन्ट्रीब्यूट करते. मग राज्य सरकारचा त्याच्यामध्ये एक हे असतं, हिस्सा असतं. आणि जे मेट्रो कॉर्पोरेशन आहे ते कॉर्पोरेशन आहे, म्हणजे गव्हर्नमेंट याच्यासाठी फंड नाही देणार. ते कॉर्पोरेशन जे आहे ते त्याच्यासाठी फंडिंग करते. म्हणजे 3 सोर्सेस आपल्याला फंडिंगसाठी लागतं. एक मेट्रो कॉर्पोरेशन, एक स्टेट गव्हर्नमेंट आणि एक लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. आता हे आपली महानगरपालिकेची परिस्थिती काय? पगार द्यायला पैसे नाही, लोकांना आपल्याला बाहेर काढावं लागत आहे, त्यांची नोकऱ्या खतम करायच्या आहे, आपल्याकडे रस्ते आतापर्यंत चांगले झालेले नाही, आपल्याकडे पाण्यासाठी हे आहे, आपल्या ड्रेनेजची अवस्था काय आहे. मग किती पैशाची आपल्याला गरज असली असती महानगरपालिकेकडून, ते शक्यच नाही होतं. मग जेव्हा मला वाटतं की त्यावेळी त्यांनी घोषणा केली तर हम लेके आ जाएंगे, म्हणजे हवा में बात करने के लिए तो मुझे भी बहुत कुछ अच्छे से आता है. उस वक्त जब कराड़ साहब ने एक घोषणा की थी, मैंने एक पत्र लिखा था मुख्य कार्यकारी अधिकारी औरंगाबाद सिटी डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. 21 फरवरी 2022 को ये पत्र लिखा था. ये उसका इनवर्ड है, जब ये साहब ने घोषणा करे थे कि हम मेट्रो प्रोजेक्ट लेके आ रहे हैं. इसकी कॉपी मैं आपको देता हूँ और उस कॉपी के अंदर आपको समझ में आ जाएगा. औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत मेट्रो लाईन DPR बनविण्याच्या कामास स्थगिती देऊन नागरिकांच्या प्राथमिकता असलेल्या व सध्या स्थितीत अत्यावश्यक विकास कामे व प्रकल्पांना प्राधान्य देने बाबत. ये मैंने पूरा डिटेल के अंदर बताया. एक DPR बनाने के लिए कितना पैसा लगता है पता है आपको? ये DPR मेट्रो का, सिर्फ DPR बनाने के लिए, और मैं खुला कह रहा हूँ, ये मेट्रो रेल कॉर्पोरेशन जो महाराष्ट्र सरकार की है, ये सिर्फ है तो बोगस DPR बना के, क्योंकि इनको कितना पैसा मिलता है एक DPR बनाने के लिए? 7.5 करोड़. फक्त DPR बनवण्यासाठी 7.5 करोड़ रुपये इनको देना था. मैंने खुला उसके अंदर लिखा था की स्मार्ट सिटी अंतर्गत महारेल संस्थेस मेट्रो लाईनच्या DPR बनविण्यास देण्यात येणारे रुपये 7.5 कोटी पूर्णपणे वाया जाणार आहे. औरंगाबाद शहराचा विकास आराखडा पाहता सध्या तरी मेट्रो लाईन शक्यच नाही. सबब निधी शहरातील उद्याने व सध्या स्थितीत गरज असलेले लोकोपयोगी विकास कामे करण्यासाठी वापरावे. शहराला फक्त काही जंक्शन आणि विशेषतः जालना रोडवर उड्डाणपूल हवे आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहे. मी स्पष्टपणे लिहिलं होतं की आज आम्हाला मेट्रोची नाही आहे, एक फ्लायओव्हर तुम्ही दिलं. आणि शहरांच्या जे आज अनेक असे भाग आहे की तिथे रोडचे आपण इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं केलं तर आपल्याला इतकं 1000 कोटींच्या
वरची गोष्ट करतो की म्हणजे इतके हजार कोटी रुपये आपल्याला खर्च करण्याची आवश्यकता नाही. मग त्यांनी काय केलं की पैसे मिळणार आपल्याला स्मार्ट सिटीवरून. मग स्मार्ट सिटीचे जे कोणी अधिकारी हे निर्णय घेतला असेल त्यांनी आता उत्तर द्यावं की मी तुम्हाला अलर्ट केलं होतं, हे सगळं बोगस धंदे सुरू आहे करके. तुम्ही आमच्या शहराचे पैशाचा अशा दुरुपयोग अशा कोणत्या आधारावर केलं होतं? अच्छा ठीक आहे, त्यांनी बनवले तयार DPR तयार केलं. कोणाच्या सांगण्यावरून की आमचे फायनान्स मिनिस्टर माझ्या हातात आहे. अरे तुमच्या हातात आमच्या हातात फायनान्स आहे तर मी हे आणू ते आणू करके. अच्छा DPR सबमिट झाल्यानंतर जालना रोड जे आहे ते NHAI नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्यांच्या इख्तियारीत येते. NHAIच्या त्यांनी आत्ताच एक अराउंड 70-75 करोड रुपीज त्यांनी त्याच्या दुरुस्तीवर खर्च केलेले आहे NHAIने. आता हे DPR तयार झाल्यानंतर साहेबांनी म्हटलं की हे NHAIला पाठवून द्या. म्हणजे NHAI जे एजन्सी आहे, ज्याचा रोड आहे, ज्याची मालकी हे आहे. मग NHAIने 23 मे 2023ला एक पत्र त्यांनी पाठवले. कुणाला पाठवले? एक्झिक्युटिव्ह ऑफिसर औरंगाबाद स्मार्ट सिटी. आणि त्यांनी हे सांगितलेले आहे, इंग्रजीमध्ये आहे, दिस हॅज रेफरन्स टू युअर ऑफिस लेटर डेटेड सबमिटिंग हिअर विथ द डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट ऑफ 4-lane vehicular flyover from DMC शेंद्रा टू पंढरपुर वालूज औरंगाबाद. तो उन्होंने है तो ये करके भिजाए है कि ये जो आपने हमारे को भिजाया है DPR, जिसके अंदर ये रहेगा और उसके ऊपर है तो ट्रेन चलते रहेगी करके, उन्होंने लिखा है द प्रपोजल अमाउंटिंग टू ₹3,737 3,737 करोड रुपयेचा जे DPR तुम्ही तयार करून आम्हाला पाठवलेले आहे इज नॉट कवर्ड अंडर एनी अप्रूव्ड स्कीम ऑफ NHAI नॉर्थ. म्हणजे आमच्याकडे अप्रूव्हच नाही आहे हे स्कीम. कोणत्या आधारावर तुम्ही तयार केले आहे? मग लास्टचा शेवटचा त्यांनी एक चपार मारलं. इन दिस रिगार्ड ॲज पर डायरेक्शन रिसीव्ड फ्रॉम कॉम्पिटंट ऑथॉरिटी द प्रपोजल इज रिटर्न हिअरविथ. हे घ्या तुमचा प्रपोजल आणि खिशात टाका तुमचे. म्हणजे स्पष्ट लिहिलेले आहे 3,737 रुपये का तुमने प्रपोजल दिया, हमारे कोई स्कीम के अंदर ये नहीं है. ये आम्ही तुम्हाला तुमचा प्रपोजल आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही तुम्हाला परत पाठवत आहे. म्हणजे ते DPR इतकं असेल तर आता कमिशनर साहेबांनी आणि कराड साहेबांनी त्याच्या रद्दीमध्ये किती पैसे मिळतील ते पैसे जमा करून ते स्मार्ट सिटीमध्ये टाका, नाहीतर उत्तर द्या. त्यावेळचे कमिशनर आणि कराड साहेबांनी आमच्या शहराचे 7.5 कोटी रुपये वाया घातलेले आहेत. फक्त आपल्या बोगस काहीतरी दाखवण्यासाठी 7.5 कोटी रुपये कराड साहेबांनी आपल्या खिशातून स्मार्ट सिटीला परत करावं. नाही तर मी त्यांना चॅलेंज करतो की तुमच्या हातात आता किती सरकार किती महिने राहिलेली आहे, त्या महिन्यामध्ये तुम्ही हे 3,737 करोड रुपये सँक्शन करून आणा. भरे रास्ते के ऊपर खड़े रह के कराड़ साहब को सैल्यूट करूंगा मैं. हाँ 7.5 करोड़ रुपए जो उन्होंने DPR में डाले तो फिर सेंट्रल से 3,737 करोड़. बिल्कुल 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 यही है भाई. आज 7.5 करोड़ के अंदर आप देखिएगा कि एक एक गली में हम जब काम करने के लिए जाते हैं तो 10 लाख रुपए का काम कर रहे हैं, 15 लाख रुपए का काम कर रहे हैं. आज औरंगाबाद शहर के अंदर कितने ऐसे अंदर इंटरनल रोड्स है कि जिसके अंदर हम 7.5 करोड़ के अंदर क्या नहीं कर सकते थे. अब अगर ये DPR इतनी जल्दबाजी के अंदर बनाए हैं, मैंने एक मरतबा दानवे साहब से पूछा, मैं बोला साहब हमारा वो मेट्रो का क्या हुआ करके, मला काहीच माहित नाही. खरं बोलतो, मला काहीच माहित नाही. म्हणजे जे रेल्वेचे आहे त्यांना काही माहित नाही. आणि हे साहेब आपलं फक्त मी आहे मेरा देश का पूरा फायनान्स बैंक मेरे हात में है करते तो. तर हे याच्यासाठी मी ते कमिशनर आणि कराड साहेब दोघांनी आपल्या खिशातून 7.5 कोटी रुपये स्मार्ट सिटीला परत करा
आपल्या खिशातून अस्तिक कुमार पांडे साहेब, अस्तिक कुमार पांडे साहेब होते आणि हां अस्तिक कुमार हां आणि आता ते जे कमिशनर आहे त्यांनी याच्यावर काहीतरी काहीतरी निर्णय घ्या की फक्त मंत्र्यांच्या, आमदारांच्या, खासदारांच्या बोलण्यावरून तुम्ही असे पैसे वाया घालत असेल तर मी अर्बन डेव्हलपमेंटच्या कमिटीचा सदस्य असल्यामुळे मी यांची तक्रार अर्बन डेव्हलपमेंट कमिटीमध्येही करणार आहे. कारण ते पैसा आणताना स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्टमध्ये हे पैसे आले होते आणि स्मार्ट सिटीचे पैसे कुठून येतं तर अर्बन डेव्हलपमेंट कमिटी, अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे सँक्शन करतो. औरंगाबाद पहिल्या लिस्टमध्ये होतच नाही, दुसऱ्या लिस्टमध्ये होतच नाही स्मार्ट सिटीचं. आम्ही प्रयत्न केले की नाही औरंगाबादला आपल्याला स्मार्ट सिटीमध्ये आणायचं आहे, आणलं होतं. मग याचा असा पैशाचा दुरुपयोग होत असेल तर हे मला हे पत्र, दोघेही पत्र मी आपल्याला फॉरवर्ड करतो. मेट्रोचा काय आहे की खूप सारे शहर आहे की जिथे मेट्रो जे आहे ते फेल्ड प्रोजेक्ट झालेलं आहे. फेल्ड इन द सेन्स की त्याचा रेव्हेन्यू जितकं जनरेट व्हायला पाहिजे तर अनेक शहरामध्ये ते खूप मोठ्या लॉसेसमध्ये चाललेले आहे. अनेक शहरामध्ये, काही शहरामध्ये ते हे आहे 100% ते मतलब प्रॉफिटमध्ये आहे. पण इवन हैदराबाद सारखा मोठा जे शहर आहे ते पण लॉसमध्ये आहे. ते आपला नागपूरचा जे मेट्रो आहे ते लॉसमध्ये आहे. कोचीचा जे मेट्रो आहे ते लॉसमध्ये आहे. तर हे ॲनालिसिस सगळं रिव्ह्यू करताना आणि हे जेव्हा पैसे त्यांनी उभे केलं होतं त्यांचे महानगरपालिकेने तर त्यांच्याकडे लँड बँक्स होती. मग ते लँड बँक्स त्यांनी त्याचं कमर्शियलाइज केलं होतं की ते लँड बँक बिल्डराला दिलं होतं, कमर्शियल पर्पजला दिले होते आणि ते पैसा जनरेट केलं होतं. आपण भिकार काय, कुठे आपल्याकडे काय आहे, कुठून पैसे उभे करणार? नाही, मला तर माझ्या माहितीप्रमाणे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची परमिशन नाही घेतली होती आणि हेच प्रश्न मी जेव्हा त्यांची तक्रार करणार आहे त्यामध्ये स्पष्ट लिहिणार आहे की म्हणजे एका आयुक्ताला आणि एका मंत्र्याला हे अधिकार आहे का कि दोघं मिलून, मंत्री ने म्हटलं की अरे मैं रेल लेके आता और उन्होंने बोला हाँ लेके जा, पैसे लेके जा, लेके आ जा रेल लेके, तर ऐसा होणार नाही ना. तो ये है कि उसमें अगर हुआ है तर त्यांनी सांगावे की म्हणजे काय आहे. दानवे साहेबांची प्रतिक्रिया घ्या की तुमच्या याच्यामध्ये काय रोल होता. आपण तर रेल चालवणारे मंत्री आहे ना, तुमच्या याच्यामध्ये काय होतं ते सांगतील की मला कल्पनाच नाही की तुम्ही रेल सुरू करणार आहे. तर ये दो पॉजिटिव एक नेगेटिव न्यूज़ है उसमें. लेकिन मैं ये चाहूँगा कि इस ताल्लुक से अगर मौका मिला तो मैं पार्लियामेंट के अंदर भी ये आवाज़ उठाऊंगा और पार्लियामेंट के अंदर उनसे सवाल करूंगा कि आप ये बताइएगा कि आपने मेरे शहर के 7.5 करोड़ रुपये वापस कब देने वाले हैं करके कराड़ साहब ने इसका जवाब देना चाहिए. ये इससे ताल्लुक से क्वेश्चन है कि जो फ्लाईओवर बनने वाला है क्या अभी भाई साहब उसमें सबसे बड़ी दिक्कत ये है मतलब हमारी जब मीटिंग हुई थी इनके साथ, गडकरी साहब के साथ, तो ये सवाल है तो मैंने भी उनसे किया था. मैं बोला सर मेरे टर्म में स्टार्ट हो जाएगा ना काम करके. तो वो खुद बहुत इंटरेस्टेड थे. उन्होंने मुझसे खुद कहा था कि जब वो दौलताबाद जा रहे थे तो बोले कि यार कितनी ट्रैफिक है बोले उसमें, और वो रोड भी चौड़ा होना चाहिए, दौलताबाद का तुम्हारा रोड जो है उसको 4 लेनिंग करना चाहिए करके इसमें. तो डिफेंस का लैंड की बात आई तो उन्होंने खुद ने अपना ये किए थे उसमें कि उसके ताल्लुक से भी मीटिंग एक लगाएंगे करके उसमें. और ये इसके लिए तो उन्होंने ये बताए थे कि अगर डीपीआर तैयार हो जाता है मैं फंड सैंक्शन कर देता हूँ, अपन है तो एक 6-8 महीने के अंदर है तो अपन इसका काम शुरुआत कर सकते. आज मेरे हिसाब से जालना रोड के फ्लाईओवर का काम शुरू हो गया होता और उस वक्त अगर हमने निर्णय लिए होते कि हमारा सिर्फ फ्लाईओवर रहने वाला है तो हमने जो 70 करोड़ रुपये जालना रोड के मेंटेनेंस के लिए अभी लगाए हैं, 70 करोड़ रुपये. अब उसके अंदर दूसरी एक बात बताता हूँ आपको, वो एक अलग बॉक्स आइटम बना सकते हैं. एयरपोर्ट के सामने एक फ्लाईओवर था उनके पहले इनिशियल प्लान के अंदर, एयरपोर्ट के सामने वो लेटर है ना उसको, तो एयरपोर्ट के सामने एक फ्लाईओवर था. मैंने उसका विरोध किया. मैंने इसलिए विरोध किया, मैंने बोला कि देखिए हम लोग है तो एक फुल फ्लाईओवर लेने की बात कर रहे हैं. आप अगर ये फ्लाईओवर अभी बना देंगे
तो हमारे पास क्रांति चौक का फ्लाईओवर, प्रिंटर ऑयल का फ्लाईओवर, फिर आगे एक, तो मैं बोला फिर हमारा पर्पस सर्व नहीं होगा, ये फ्लाईओवर को रोक दे करके। उसके ऊपर वो कॉन्ट्रैक्टर जो लेडी थी हैदराबाद की, उसने खूब प्रेशर डाली कि नहीं ये करना है करके। लेकिन मैं अड़ा हुआ था। मैंने दिल्ली के अंदर वो असाटी साहब बोल के है NHAI के, जो यहाँ के महाराष्ट्र के हेड, मैं उनके पास जाके बैठा और मैंने उनको बोला कि साहब हमारा ये सैंक्शन हुआ है, आप गडकरी साहब को फ़ोन लगाइए और पूछिएगा कि हमारे को एक फ्लाईओवर मिल रहा है, तो आप ये 70 करोड़ रुपये के अंदर ये फ्लाईओवर क्यों बना रहे हैं करके। अल्टीमेटली मैंने इतने करस्पॉन्डेंस किया रिटर्न के अंदर, तो वो फ्लाईओवर वहाँ से कैंसिल हुआ, एयरपोर्ट के बिल्कुल सामने के उसमें। अब मैंने NHAI को एक लेटर लिखा कि मैं बोला वो जो पैसा फ्लाईओवर का जो था वो कहाँ यूज़ किया गया भाई। एक फ्लाईओवर बनाने के लिए 17 करोड़, 18 करोड़, 22 करोड़, जो भी उसका प्रोविज़न था उसमें, वो पैसा तुमने कहाँ खर्च किए। ठेकेदार को तो मिल गया था करके। मैंने पत्र लिखा, कोई रिप्लाई नहीं आया NHAI की तरफ से। अब मेरे PA है शोएब साहब, उनको है तो NHAI के ऑफिसर ने फ़ोन करके बोला कि अरे यार ये क्या हमारे पीछे लगा दिए है करके उसके अंदर। तो फिर मैंने डबल से है तो हमने लेटर लिखे कि हमारे को ये बताओ करके कि ये पैसा कहाँ खर्च हुआ है करके उसमें। तो अब जो उनका रिप्लाई आया है, उन्होंने ये लिखे हैं कि नीचे है तो हमने क्या पेवर ब्लॉक्स लगा दिए हैं और हमने उसका। तो मैं बोला अगर फ्लाईओवर बन रहा था तो नीचे का खड्डे छोड़ने वाले थे क्या, पेवर ब्लॉक्स नहीं लगाने वाले थे? तो अब उसके पीछे भी लगा हुआ हूँ। एक दिन है तो अब गडकरी साहब को, क्योंकि उसका रिप्लाई अभी आया है, मतलब बहुत मेहनत करने के बाद, तो ये एक सवाल हमारे मन में है कि NHAI ने वो पैसा कहाँ डाला है करके। अगर वो मोहतरमा जो हैदराबाद की कॉन्ट्रैक्टर थी, जिसके बहुत अच्छे कनेक्शंस है सुना NHAI के अंदर, उसने वो पैसा कहाँ इस्तेमाल करी वो हमारे को बताना, या NHAI ने हमारे को बताना कि साहब ये 20 करोड़ का फ्लाईओवर था, ये 20 करोड़ है तो हमने दूसरी जगह के ऊपर एक फ्लाईओवर बना दिए। मैंने उस वक्त तो ये सुझाव दिया था कि वो जो पैसा रहेगा बचेगा, जो NHAI का रोड हमारे शहर से कहीं से भी जा रहा होगा उसके अंदर, तो वहाँ पे है तो हम उसको शिफ्ट करते हैं करके। लेकिन अब क्या है मालूम क्या है कि जिसके हाथ में पूरा फाइनेंस है और जिसके हाथ में पूरे बैंक्स है और जिन्होंने 7.5 करोड़ रुपये मेरी वाट लगा दिए है शहर की, उन्होंने जवाब देना चाहिए कि अभी मेट्रो अगर नहीं हो रहा है तो वो फ्लाईओवर के लिए है तो आप अभी उसको मंजूरी देंगे, या सिर्फ है तो औरंगाबाद के शहर के लोगों को है तो लॉलीपॉप दे के है तो अपना इलेक्शन तक खींच के लेके जाएंगे कि मैं ला रहा करके। यही अफसोस है ना उसके अंदर। जो काम है तो हमारा आज के दिन है तो बहुत आगे बढ़ गया होता, लेकिन सिर्फ एक आदमी के अति उत्साह की वजह से, और सिर्फ शहर को कुछ तो भी मैं लॉलीपॉप दे दूं, और वो लॉलीपॉप की वजह से ना हम मेट्रो के अंदर रहे ना फ्लाईओवर के अंदर रहे। रखडलेला आहे ना, म्हणजे काय आता DPR जे आहे ना ते DPR त्यांनी असंच बनवलेलं आहे। आता ते मी पेपरमध्ये वाचलं होतं की नवीन DPR बनवायला आम्ही सांगितलेले आहे। आता कमिशनर साहेबांनी सांगितलं किती पैसे तुम्ही देणार आहे नवीन DPR साठी, का ते 7.5 कोटीमध्ये हे सगळं चालणार आहे। म्हणजे हे DPRच्या एकंदरीत खेळामध्ये तुम्ही म्हणजे जो एक मेन फ्लायओव्हर होणार होता तो तुम्ही घालून टाकलेला आहे, तो काही होणार नाही। आत्ताची परिस्थिती तर हेच आहे। ते म्हणजे जेव्हा मी नगरमध्ये क्रॉस होतो ना तर माझ्या मनात ही एक हे प्रश्न उपस्थित होतो की नगर कुठे आहे, आपण कुठे आहे। म्हणजे आपला कंपॅरिझन नगरशी होऊ शकत नाही, आपण इतकं मोठं शहर आहे, तरी सुद्धा नगरमध्ये एक फुल फ्लायओव्हर जे सिटी इन अँड सिटी आउट पर्यंत गेलेला आहे। ते कशामुळे शक्य झालेलं आहे तर तिथे डॉक्टर कराड सारखे नेते नाही आहे, जे फक्त तुमच्या हातात एक लॉलीपॉप दिलेलं आहे। माझ्या व्यक्तिगत यांच्या बाबतीत काही नाही आहे, चांगला माणूस आहे, पण अशा करताना जेव्हा तुम्ही निर्णय घेतला होता, तुम्ही फक्त कमिशनर सोबत बसणार आणि निर्णय घेणार की द्या बाबा 7.5 कोटी रुपये मी ट्रेन आणतो करके, तुम्ही कोणाला कोणत्या लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतलं होतं? आता तुम्ही जे इंटरनल मेट्रोचं जे प्लान सबमिट केलं होतं, आपण काही पत्रकार त्या मीटिंगमध्ये उपस्थित होतो, नहीं कोई भी स्ट्रक्चर गिर नहीं रहा है करके, कोई भी स्ट्रक्चर हमारी टूटने वाला नहीं है, हम उसको यहाँ से लेके जा रहे हैं वहाँ से लेके जा रहे हैं। मग मी त्यांना प्रश्न विचारला होतो ते भडकल गेटचा जरा दाखवा मला कुठून घेणार आहे तुम्ही करके।
तर सगळे गप्प बसले होते, सगळे गप्प बसले. आता खाजगीमध्ये काय बोलू, त्यांना विचारा, ते म्हणजे ओपन बोलणारा नेता आहे ते. त्यांना फक्त इतकं विचारा तुम्ही की रेल्वेचं आहे, तुम्हाला याच्यामध्ये काही कल्पना होती का, तुम्ही त्या मीटिंगमध्ये उपस्थित होते का, तुमचं अप्रुव्हल घेण्यात आलं होतं का, असं काही नाही. हो 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 हो, खरं आहे. म्हणजे आपले मतलब शहराची जे लाईफलाईन म्हणतो ना आपण, ते हे दोघं रोड जे आहे ते बीड बायपास आणि जालना रोड जे आहे ते शहराची लाईफलाईन आहे. म्हणजे इमॅजिन करा की एक फुल फ्लायओव्हर झालं असतं तर आपल्याला जे आज क्रांती चौकला, मोडा नाकेला किंवा मुकुंदवाडीला हे जे ट्रॅफिक आपल्याला मिळतं ते संपली असती ना. आणि आपण रिअलिस्टिक झाले असते तर आज तुम्ही ॲज अ पत्रकार म्हणून मी आपल्याला प्रश्न विचारतो की आज औरंगाबादची लोकसंख्या आहे का, आपल्या इंडस्ट्रियलायझेशन इतकं झालेलं आहे का की शेंद्रापासून कोणाला वालूजला जायचे आहे. अरे शेंद्रामध्ये तर फक्त MOU सुरू आहे ना, मागच्या अनेक वर्षापासून फक्त MOU आहे की आम्ही मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग इतकं 1000 कोटीचे करून आले. अरे इंडस्ट्री कोणती आणली रे बाबा हे सांगा. तर अशी आजची परिस्थिती नाही आहे की आपल्याला मेट्रोची आवश्यकता आहे. बहुतेक 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर आपल्याला रिक्वायरमेंट येतील, तर त्यावेळी आपण कन्सिडर केलं असतं. पण आज उगीच एक नवीन हे गाडी आणून ते सगळं प्रोजेक्टची वाट लावण्याचं जे काम केलेलं आहे त्याच्या बाबतीत माझी अपेक्षा आहे की त्यांनीच उत्तर द्यावं. ठीक आहे. आज तुम्ही मला सांगा की 1-2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये कोणाला माहीत होतं का की असा वेडा माणूस आहे करके उसमें, ज्याला आपण वेडे गुरुजी म्हणतो. म्हणजे आपल्याला हे लोकांना, त्यांना मानणारे त्यांचे जे भक्त आहे त्यांना हे आपल्याला विचारायचं आहे की गुरुजी आपण कुणाला म्हणतो. हे अशा प्रकारचे घाणेरड्या प्रवृत्तीचे लोकांना आपण गुरुजी म्हणणार आहे. काही टायटल्स दिलं, काही असे भामटे लोकांना आपण मोठं टायटल देतो, स्वामी चरण कालीचरण स्वामी महाराज. अरे काय ते हे बोलायला सुरुवात करतो तर त्याची हे शैली बघा, बोलण्याची काय पद्धत आहे. तुम्ही फक्त असं हे टीका लावलं आणि मी स्वामी झालं होतं का. मग एकाला आपण पदवी दिली होती बापू, कुठे गेलं बापू ते, आसाराम बापू कुठे गेलं ते. तर हे आता हे सरकार जाणून बुजून अशा प्रवृत्तींना ते मोठा करत आहे. आणि मी आपल्याला हा जोडून विनंती करत आहे की अशा प्रकारचे जे लोक आहे ज्यांची काही लायकी नाही आहे, म्हणजे काही मतलब 1% त्याची लायकी नाही आहे की त्याला आपण काही महत्त्व द्यायचं. आपण महत्त्व देऊ राहिलं मग ते इतकं मोठं झालं की कधी गंगापूरला यायचं, कधी कोणत्या दुसऱ्या शहरामध्ये जायचं, कधी आंबेडकरी समाजाबद्दल बोलायचं, कधी महात्मा गांधीबद्दल बोलायचं. हे जे चाललेलं आहे ना त्यालाही माहीत आहे की मला संरक्षण कुठून मिळत आहे, की मला सरकारने सांगितलेलं आहे की तू जा आणि जितका नौटंकी करू शकतं तर नौटंकी करा. तर अशा प्रकारच्या प्रवृत्तींना आपण जास्त महत्त्व नाही दिले तर मला असं वाटतं की खूप चांगलं होईल. मणिपूरला घडलेली घटना जी आहे देशभरामध्ये पडसाद उमटले, विदेशामध्ये सुद्धा देशाकडे लक्ष आहे की देशामध्ये असं घडतं. त्या विषयाला पडदा घालण्यासाठी हा विषय सुरू केला असं वाटतंय का तुम्हाला? खास करून असं म्हटलं जातं की गुरुजी म्हणजे भाजपचं पिल्लू असं म्हटलं जातं. खूप घाणेरडा पिल्लू, फक्त पिल्लू नाही, खूप घाणेरडा पिल्लू. दुसरा म्हणजे तुम्ही मणिपूरच्या बाबतीत हे विचारलं मला. लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि बहुतेक हे सेकंड लास्ट अधिवेशन असणार आहे. त्याच्यानंतरचं जे आहे ते शेवटचं अधिवेशन असणार आहे आणि ते खूप लिमिटेड पिरियडसाठी असू शकतं, कारण ते त्यावेळी 5 राज्यांचं इलेक्शन होणार आहे. तर सगळे जे मंडळी आहे ते आपल्या आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये बिझी असतील. 5 राज्यांचे इमॅजिन करा खासदार किती लोक ते गैरहजेर असते. तर हे सेशन खूप महत्त्वाचं होतं. मागचं जे अधिवेशन होतं ते पूर्ण वाया कशासाठी गेलं होतं की सरकारने म्हटलं की नाही आम्ही अडाणीच्या बाबतीत कोणत्याही आम्ही डिबेट करण्यास तयार नाही आहे. विरोध पक्षांचं हे होतं की नाही अडाणी एक मोठा मुद्दा बनलेला आहे आणि त्यांचं जे फायनान्शियल फ्रॉड जे त्यांनी केलेलं आहे त्याच्या बाबतीत चर्चा व्हायला पाहिजे. पूर्ण अधिवेशन तसंच वाया गेलेलं आहे. आता
नियमाप्रमाणे ज्या पंतप्रधानांना नियम माहीत नसेल तर त्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकारही नाही मोदी साहेबांना, की पार्लमेंटच्या गेटवर येत होते आणि पार्लमेंटच्या गेटवर उभे राहून ते मीडियाला ॲड्रेस करतं आणि पार्लमेंटला त्यांची अकाउंटेबिलिटी आहे. जेव्हा हाउस इन प्रोग्रेस रहता है, जब लोकसभा राज्यसभा चलते रहता है, तो कोई मिनिस्टर विदाउट एड्रेसिंग द हाउस वो डायरेक्ट जाके है तो मीडिया से बात नहीं कर सकता. बाकी दूसरे दिनों में कर सकते हैं. मोदी जी ने गेट के सामने खड़े रह के मीडिया से अपना दुख दर्द नाटक जितना भी करना था कि दर्द पीड़ा कैसी हुई है उनको, तो वो पूरा कर दिए हैं. लेकिन पिछले इतने दिनों से पार्लियामेंट एक भी दिन नहीं चल रहा है, हमको बोलने का मौका नहीं दिया जा रहा है. सिर्फ मंत्री आते हैं, कोई तो भी एक बिल लेके आते हैं, उनके पूरे एमपीज को जमा किया जाता है और वॉइस वोट के ऊपर चला होईचे बहुमत नाहीचे बहुमत, हाँ होईचे बहुमत, झाले 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 करके. म्हणजे इतने इम्पॉर्टेंट बिल्स. अब जैसा आपने सुने होंगे अमित शाह साहब भाषण दे रहे थे 2-2.5 घंटे के करीब है तो कि मोदी जी ने और देश में हमने कितना अच्छा काम किया है करके. बिल कोणता होता? कॉपरेटिव्हचा होता. म्हणजे मी इतकं प्रयत्न केले की ते मला संधी देतील तर मी हे आदर्शचे जे डिपॉझिटर्स आहे त्यांचा काय हाल होत आहे, मलकापूरचे डिपॉझिटर्स आहे त्यांचा काय हाल होत आहे, हे पतसंस्थामध्ये आणि कॉपरेटिव्ह बँक्समध्ये कसा फ्रॉड चाललेला आहे हे मी बोललो असतं, पण नाही आम्हाला बोलण्याचा संधीच दिली नाही. फक्त बिल आणायचे, हे व्हॉइस वोटच्या आधारावर पास करून घ्यायचे. तर हे मला वाटतं की खूप चुकीचं आहे. मोदी साहेबांनी मोठापणा दाखवायचं. मणिपूर हे देशाचा आहे, हिस्सा आहे आणि त्यांनी उद्या येऊन पार्लमेंटमध्ये सांगावं की नाही जे झालेलं आहे ते चुकीचं आहे, आम्ही कठोर कारवाई घेणार. जे लोक जे मरण पावलेले आहे, ज्यांची हत्या करण्यात आलेली आहे, जे चर्चेस जाळण्यात आलेलं आहे, आम्ही पुन्हा बांधून देऊ. अरे तुम्ही प्राईम मिनिस्टर माझेही आहे ना. तुम्ही असं कसं समजतो की मी फक्त भारतीय जनता पार्टीचा आणि विश्व हिंदू परिषदचा बजरंग दलचा मी प्राईम मिनिस्टर आहे, माझेही पंतप्रधान आहे. आणि काय चूक आहे आमची की साहेब तुम्ही या एक स्टेटमेंट तरी करा की इतकं दिवसापासून इतकं महिन्यापासून हे सगळं आगजनी आणि हे सुरू आहे, व्हायलन्स सुरू आहे मणिपूरमध्ये. याच्या बाबतीत सरकारने हे कठोर कारवाई आतापर्यंत केलेली आहे. इतके लोकांचं नुकसान झालेलं आहे, हे प्राईम मिनिस्टरकडून आमची अपेक्षा असते. मग तुम्ही विदेशात जाऊन इतकं मोठे गाजाबाजा करता, मोठं बडबड करता की देश ये वो आणि भक्त ते त्यालाही म्हणतं. मग तुम्ही पार्लमेंटला कशाला फेस नाही करता? पार्लियामेंटला फेस करा ना. जाते आते सिर्फ एक आपको ये बता रहा हूँ कि मैं एक बार फिर से मैं महाराष्ट्र के जितने भी पद संस्थाएं हैं और कोऑपरेटिव बैंक्स है, वहाँ पे जिन जिन लोगों का पैसा लगा हुआ है, मैं एज अ खासदार बोल के आपको बोल रहा हूँ, कल अपने बैंक के सामने, अपने पद संस्था के सामने जाइए और वो पैसा आप निकालिए, क्योंकि वरना आपको आने वाले दिनों के अंदर वही हाल होगा जो आज आदर्श के जितने डिपॉजिटर्स हैं उनका हो रहा है. और मैं इसलिए कह रहा हूँ कि अगर किसी के 25 लाख रुपये किसी सहकारी बैंक के अंदर रखे हुए हैं और अगर वो बैंक का डायरेक्टर और चेयरमैन वो पैसा लेके गायब हो जाते हैं, तो आरबीआई ने कहा है कि हम सिर्फ 5 लाख रुपये आपको इनिशियल है तो आपका देंगे करके, और बाकी के लिए है तो आप हमारे पास है तो चप्पलें घिसते रहना करके. और पद संस्थाएं जितने भी हैं वो पद संस्थाओं के ऊपर किसी का कोई कंट्रोल नहीं है. करोड़ों रुपये. अभी आप थोड़े दिनों के बाद देखेंगे ये मानकापे के साथ का एक जो पार्टनर है डायरेक्टर, उसकी भी एक बैंक है, उसकी भी एक पद संस्था है. आप 8 दिन के अंदर देखिए, 8 दिन के अंदर ये पूरे लोग जो है वो दोबारा उनको सड़क के ऊपर आना पड़ेगा. किसी के है तो 5 लाख रुपये है, उन्हें गए तो दे रहा है 17,000 रुपये ले ले, बोला 17,000 ले ले अभी, मैं देता बाद में देता है करके. म्हणजे हे कधीपर्यंत चालणार आहे? मैं इस वजह से बोल रहा हूँ, अगर तुमने 4 तारीख तक महाराष्ट्र की विधानसभा का अधिवेशन चल रहा है, लोग अगर लाइनों में खड़े रह के अपना पैसा निकालना शुरू करें, पूरा महाराष्ट्र का सहकार क्षेत्र हिलना चाहिए और मुख्यमंत्री को, उप मुख्यमंत्री को मजबूरन हाउस के अंदर खड़े रहकर ये घोषणा करना पड़ेगा कि तुम अपना पैसा निकालो मत. महाराष्ट्र सरकार उसकी जवाबदारी लेता है. महाराष्ट्र सरकार की जिम्मेदारी रहेगी कि किसी भी गरीब का, किसी भी डिपॉजिटर का 1 रुपया हम जाने नहीं देंगे करके. और अगर नहीं करेंगे तो फिर आपको यही हाल होगा जो आज लोग आदर्श वाले रोते बैठे हुए अपने पैसे के लिए. डॉक्टर करार साहब, आदरणीय डॉक्टर अपने अतुल सावे साहब, हे प्रेरणास्थान. आता यांची प्रेरणा हे लोक आहे तर बिर्याणी नाही खाणार तर काय भुट्टे खाणार का तिथे जेलमध्ये?
कशा सर्व म्हणजे मतलब आपण ज्याचं अनालिसिसही करू शकत नाही. मला हे कॉपरेटिव्ह मध्ये मी चिठ्ठी पाठवली होती की मला बोलायचं आहे, नाही दिली सर, नाही बोलू. मैं जब से आमदार बना उसके बाद खासदार बना, मेरी कोशिश रही है कि हम गरीब पेशेंटों को किस तरह से मदद कर सकते हैं, क्योंकि हमारे पास सिर्फ एक बड़ा हॉस्पिटल मतलब घाटी है और उस घाटी हॉस्पिटल की क्या अवस्था है, वहाँ पे आज भी जो महिलाएं डिलीवरी के लिए जाती है उनको 2 दिन के बाद है तो ज़मीन के ऊपर लिटा दिया जाता है क्योंकि हॉस्पिटल के पास बेड्स नहीं है. ऐसे हालात के अंदर हमने कोशिश करके जालना रोड के ऊपर जो गोपीनाथ मुंडे साहब का स्मारक बनाया जा रहा था, वो जगह सरकार ने स्मारक के लिए दी थी. मैंने उसका विरोध किया था और मैंने ये बताया था कि अगर सही मानों में उनको श्रद्धांजलि देना है तो उनके नाम के ऊपर हॉस्पिटल बनाओ. कोई सुन रहा नहीं था मुझे. तब मैंने अदालत के अंदर एक PIL फाइल किया था, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, जनहित याचिका किया था और कोर्ट के आदेश के बाद तब वहाँ पर है तो वो हॉस्पिटल के लिए जगह दी गई. और मुझे आज खुशी है कि जालना रोड के ऊपर जो 400 बेड का हॉस्पिटल बन रहा है, वो 400 बेड सिर्फ मेरे ही उस PIL की वजह से, वरना वहाँ पर पूरे जितने भी राजनीतिक पार्टियाँ थे सब ने मेरा विरोध किए थे कि नहीं वहाँ पे स्मारक ही बनना चाहिए करके. उसमें अब जब उसका हॉस्पिटल का काम शुरू हो चुका है 400 बेड का, तो मैंने गवर्नमेंट को लिख के दिया हूँ कि अब इसका नाम है तो आप गोपीनाथ मुंडे साहब के नाम के ऊपर रख दें, हमें कोई दिक्कत नहीं है. वो लोक नेता थे महाराष्ट्र के अंदर, अलग राजनीतिक पार्टी के हो सकते हैं, लेकिन हमने उस राजनीति को ख़त्म किया था कि जिसके अंदर सिर्फ आप पुतले बनाने की बात करते हैं, स्मारक बनाने की बात करते हैं और इसके लिए सरकार के पैसे लेते हैं. और मेरी सोच ये है कि अगर आपको बनाना है किसी का स्मारक या पुतला, अपने जेब से पैसा निकालिए और बनाइएगा उसमें. तो फिर उसके बाद है तो शाहगंज में एक घाटी हॉस्पिटल का एक यूनिट चलता था, वहाँ पे सिर्फ OPD होती थी चंद घंटों के लिए, लेकिन वो जगह बहुत प्राइम थी, सेंट्रली लोकेटेड थी. तब हमने है तो गवर्नमेंट की एक पूरी टीम के साथ, घाटी हॉस्पिटल के डीन के साथ, PWD के ऑफिसर्स के साथ हमने जाके वहाँ पे इंस्पेक्शन किए थे. जो एग्जिस्टिंग जो चल रहा था वहाँ पर हॉस्पिटल उनका, तो वो जगह काफ़ी नहीं थी कि हम उसको गिरा के बढ़ा सके करके. उसी के बाजू महानगर पालिका की कुछ जगह थी खाली थी और उसका उपयोग जो है वो सब गलत कामों के लिए हो रहा था. तो मैंने उस वक्त के कमिश्नर राष्ट्रीय कुमार पांडे साहब को रिक्वेस्ट किया था कि साहब ये अगर दे दें तो एक बहुत अच्छा हॉस्पिटल यहाँ पे हम बना सकते हैं करके. तो उन्होंने फ़ौरन उसको हाँ कर दिया था और वो लैंड ट्रांसफ़र कर दी गई थी. अब वो लैंड के ऊपर है तो हमने पूरा प्रपोजल तैयार किए हैं और मुझे खुशी है ये बताते हुए कि अब शाहगंज के अंदर ये 6 मंजिला बिल्डिंग तैयार होने वाली है हॉस्पिटल की और ये वुमेन एंड चाइल्ड हॉस्पिटल रहेगा. और यहाँ पर इसके लिए है तो अच्छा खासा पैसा, दुर्गा प्रसाद आरोग्य धाम, ये इस नाम से वो हॉस्पिटल चलाया जाता था क्योंकि कई साल पहले दुर्गा प्रसाद जी ने ये लैंड है तो दिया था, तो उनके नाम से तो ये हॉस्पिटल का नाम भी है तो दुर्गा प्रसाद के नाम से ही रहेगा. इसके लिए मैंने ज़ाती तौर के ऊपर गवर्नमेंट के जितने भी बड़े बड़े मंत्री हैं, जितने सेक्रेटरीज हैं, उनके पास लगातार चक्कर मारते गया और उनको ये बताया कि नहीं हमको ये हॉस्पिटल यहाँ पे बनाने का है, इसको फंड सैंक्शन करना है करके. और मुझे खुशी है कि अगले कुछ ही दिनों के अंदर ये इसका फंड सैंक्शन हो जाएगा और हम उम्मीद करते हैं कि बहुत जल्द है तो इसके काम की हम शुरुआत करेंगे करके. तकरीबन 100 बेड का हॉस्पिटल ये वुमेन एंड चाइल्ड के लिए रहेगा, यानी कि डिलीवरीज और महिलाओं और बच्चों के लिए ही इसका इस्तेमाल होगा. ये तकरीबन 23 करोड़ के करीब का अभी प्रपोजल है तो PWD की तरफ से गवर्नमेंट के पास गया है और ये आने वाले इसके अंदर ये अप्रूव हो जाएगा, ये हमको मालूम है. सर मेट्रो ट्रेन जो आपने कहा हाँ? है मेट्रो ट्रेन फ्लाईओवर, हाँ देखिए क्या है वो लेटर तो जालना रोड के ऊपर एक फुल फ्लाईओवर होना चाहिए, जैसा हमने देखे हैं अहमदनगर के अंदर, आपने देखे हैं 1 फुल फ्लाईओवर सिटी इन सिटी आउट है. दूसरे बड़े शहरों के अंदर ये हो रहा है. सिर्फ औरंगाबाद के अंदर क्यों ऐसा है तो ऊपर नीचे करके है तो पूरे जालना रोड के ऊपर इतने सारे फ्लाईओवर्स बनाए जा रहे थे. तो मैंने नितिन गडकरी साहब के पास पूरा प्रपोजल लेके गया था और मैं शुक्रिया अदा करता हूँ गडकरी साहब का कि उन्होंने बहुत पॉजिटिवली उसको लिया था. एक मीटिंग ऑर्गेनाइज की गई थी जिसके अंदर पूरे PWD के NHAI के अधिकारी वहाँ पर बुलाए गए थे और उनके सामने सब डिस्कशन हुआ था. गडकरी साहब खुद बड़े इंटरेस्टेड थे कि वहाँ पर एक फुल फ्लाईओवर होना चाहिए करके. वो सब फाइनल हो गया था. उन्होंने कहा था कि इसका DPR इमीडिएट हम बनाते हैं, मैं फंड सैंक्शन करता हूँ और हम जल्द से जल्द है तो उसका उद्घाटन कर देंगे करके.
उसके फ़ौरन बाद क्या हुआ कि हमारे अति उत्साही डॉक्टर करार साहब जो है वो देश के मंत्री बन गए, और मंत्री बनते ही उनको फाइनेंस मिनिस्टर बना दिए। तो उन्होंने बोले देश का पूरा पैसा मेरे हाथ में है, देश का पूरा फाइनेंस मेरे हाथ के अंदर है करके। अब उनके हाथ में क्या है ये मुझे अच्छी तरीके से मालूम है दिल्ली के अंदर, लेकिन उन्होंने फिर आके घोषणा कर डाली कि नहीं, अपन जो फ्लाईओवर बना रहे हैं उसके ऊपर अपन मेट्रो चलाएंगे करके। और वो मेट्रो के लिए है तो उन्होंने अपने तौर के ऊपर उस वक्त के स्मार्ट सिटी ऑफिस से कांटेक्ट करे और उन्होंने बोले कि अपने को इसका डीपीआर बनाने का है करके। अब वो डीपीआर जो मेट्रो रेल कॉरपोरेशन बनाती है, महाराष्ट्र सरकार की जो कॉरपोरेशन है, वो सिर्फ एक डीपीआर बनाने के लिए 7.5 करोड़ रुपये लेती है। अब वो 7.5 करोड़ रुपये के अंदर उन्होंने है तो अपना खातुर मातुर अपना डीपीआर बना दिए। अब वो डीपीआर बना के जब उन्होंने NHAI, जालना रोड जो है वो NHAI के अंडर में जाता है, तो उन्होंने NHAI को डीपीआर भेज दिया कि देखो ये हमने डीपीआर बनाया है अभी इसके ऊपर। तो NHAI ने इनके मुंह के ऊपर एक तमाचा मारा और तमाचा मारकर उनको ये कहा कि भाई साहब आपने तो हमारे को एक प्रपोजल भेजे है 3,737 करोड़ रुपये का। ये प्रपोजल के बारे में हमारा ना कोई अप्रूवल है, ना कोई सैंक्शन है, ना हमको इसकी कोई जानकारी है। तो हम आपने जो डीपीआर तैयार किए हैं हम इसको बाइज्जत आपको वापस लौटा रहे हैं, अपने जेब में रख लीजिएगा पुड़िया बना के। तो ये डीपीआर वापस आ चुका है। अब मेरा सवाल करार साहब से है कि ये 7.5 करोड़ रुपये जो हमारे स्मार्ट सिटी के आपने इनको दिए हैं, तो वो पैसे अपने या तो आप जेब से दे दीजिएगा, आधे आप दे दीजिएगा और आधे उस वक्त के कमिश्नर साहब ने दे दीजिएगा। अगर ये मेट्रो होने ही नहीं वाला है, आपने किसी का अप्रूवल ही नहीं लिए है, आपने सिर्फ औरंगाबाद की जनता को एक लॉलीपॉप दे देने का कि मैं आ गया हूँ तो अब देखो मैं कैसा है तो ट्रेन भी उड़ा देता हूँ करके यहाँ से, तो उन्होंने सिर्फ एक लॉलीपॉप दिए। NHAI ने है तो उनके मुंह के ऊपर देखिएगा क्या जवाब देके उनको भेजाया है, अभी भेजा है 23 मई 2023 को। इन दिस रिगार्ड एज पर डायरेक्शन रिसीव फ्रॉम कॉम्पिटेंट अथॉरिटी द प्रपोजल इज रिटर्न हियर विथ। रख लो तुम्हारा प्रपोजल तुम्हारे पास 3,737 करोड़ रुपये का। लेकिन अब सवाल ये है कि करार साहब अपने जेब से 7.5 करोड़ रुपये आप दे दीजिएगा, या नहीं तो कमिश्नर साहब को बोलिए आधे तुम डाल दो आधे मैं डाल देता हूँ और हम 7.5 करोड़ रुपये वापस तो इसमें डाल देते हैं। नहीं तो ये 3,737 करोड़ रुपये सरकार से कब सैंक्शन करवा के लेके आने वाले हैं, इसका डेट दो। मैं डेट देता हूँ। करार साहब आपके हाथ में सिर्फ एक लॉलीपॉप देने वाले हैं इलेक्शन तक कि देखो मैं मेट्रो भी उड़ाने वाला हूँ और फ्लाईओवर भी चलाने वाला हूँ, कुछ नहीं होने वाला है। इसके अंदर नुकसान जो हुआ है शहर का वो ये हुआ है कि जो एक फ्लाईओवर बनना था, एक फुल फ्लाईओवर जो बनना था, वो फ्लाईओवर का काम पूरा है तो अब रुक गया है। चिकलठाना फ्लाईओवर एयरपोर्ट। हाँ देखिए, एक चिकलठाने के पास है तो एक फ्लाईओवर बनना था। अभी NHAI ने पूरे जालना रोड के ऊपर 70 करोड़ रुपये 72 करोड़ रुपये कुछ खर्च किए। उस 72 करोड़ के अंदर एक फ्लाईओवर उनका एयरपोर्ट के सामने भी था, लेकिन मैंने उसका विरोध किया। मैंने रिटर्न के अंदर भिजाया था। मैंने गडकरी साहब को बोला था कि सर अगर हमने एक फुल फ्लाईओवर बना रहे हैं तो आप ये जालना रोड एयरपोर्ट के सामने एक दूसरा फ्लाईओवर क्यों बना के वो वेस्ट हो जाएगा करके। तब मैंने बहुत करस्पॉन्डेंस करने के बाद है तो वो फ्लाईओवर कैंसिल हो गया था। अब वो जब कैंसिल हुआ तो मैंने हमें NHAI को पत्र लिखा और उनसे पूछा कि भैया ये जो फ्लाईओवर के जो पैसे थे, जो फ्लाईओवर बनाने के लिए आपके 18 करोड़ 20 करोड़ 22 करोड़ जो भी थे, वो पैसा कहाँ यूज़ किया गया है करके। तो उन्होंने कई टाइम तक मुझे जवाब ही नहीं दिया। और फिर मैंने बार बार उनको है तो लेटर पे लेटर, रिमाइंडर नंबर 1, रिमाइंडर नंबर 2, रिमाइंडर नंबर 3, तो उनको समझ में आ गया कि ये खासदार अपना पीछा छोड़ता नहीं है करके। तो उन्होंने आखिर में मुझे जवाब दिए कि हमने वो जो पैसे थे उससे तो हमने पेवर ब्लॉक्स लगाए हैं, हमने यहाँ पे कंक्रीटिंग कर दी है करके उसके अंदर। तो अब मेरा उनसे ये कहने का है कि एक फ्लाईओवर की कीमत के अंदर अगर आप नीचे क्या बनाने वाले थे, आप तो पेवर ब्लॉक्स तो वैसे भी लगाने वाले थे, कंक्रीटिंग तो वैसे भी करने वाले थे। तो ये पैसे की इंक्वायरी अगर सही तरीके से हुई तो समझ में आएगा कि हैदराबाद की कॉन्ट्रैक्टर जो मैडम थी और NHAI के कौन कौन से अधिकारियों ने क्या क्या किए हैं, सब समझ में आ जाएगा।